नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सिल्लोडवरतून सिल्लोड रामकृष्ण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आपण इथं आलेलो आहे। आज दिनांक 21 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आज 12वीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आज पहिला पेपर 11 ते 2 ला चालू आहे। तर जाणून घेऊया, औरंगाबाद जिल्ह्यात 63,217 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहे। तर ह्यामध्ये प्राचार्य रामकृष्ण कॉलेजचे सरांकडून आपण जाणून घेऊया किती सेंटर आहे सिल्लोड तालुक्यामध्ये आणि कुठकुठ प्रकारचे कोणत्या शाळेचे कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी इथं परीक्षा द्यायला आलेले आहेत। सर, मोस्ट वेलकम टू लोकफन न्यूज चॅनल। सर, प्रिन्सिपल सर बोला सर, काय आहे ना सर आपलं? माझं अण्णा वाबळे। हां, मी रामकृष्ण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य आणि आमच्या या ठिकाणी जवळजवळ 250 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहे परीक्षेसाठी आणि त्यामधून काही बाहेरचे कॉलेजचे सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत। त्यामध्ये यशवंतराव कॉलेज 66 विद्यार्थी आलेले आहेत, रामकृष्णचे आमचे स्वतःचे 30 विद्यार्थी आहेत, जोहर उच्च माध्यमिक विद्यालयाचे 33 आहे, नॅशनल उर्दूचे 80 आहेत, नॅशनल मराठी यांचे 33 विद्यार्थी आहेत आणि इंद्रराज कॉलेजचे असे एकूण 8 विद्यार्थी आहेत। असे एकूण टोटल 250 विद्यार्थी आमच्याकडे प्रविष्ट झालेले आहेत। सर, अजून तुमच्या इथं जिल्हाधिकारी औरंगाबाद कार्यालयातून जी मीटिंग झाली, जे आदेश आले, धारा 144 100 मीटरच्या आत सेंटरपासून आणि पोलीस अधिनियम 37(3) जी कलम आहे ते चालू आहे आणि सुव्यवस्थित सज्ज असे परीक्षा इथं रामकृष्ण कॉलेजला कॉफी मुक्त अभियान चालू आहे। सर, कॉफी मुक्त अभियानाबद्दल तुमचं काय बोलणं आहे? सर, कॉफी मुक्त अभियान हा चांगला पर्याय आहे सरकारचा, जेणेकरून विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यास करून स्वतः पास होतील, कोणाच्या भरोश्यावर बसणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांची आम्ही सुरुवातीला काटेकोरपणे तपासणी करून अर्धा तास अगोदर त्यांना सेंटरमध्ये प्रवेश दिला। सर्व परीक्षकांचे भ्रमणध्वनी आम्ही जमा केले, जेणेकरून कोणताही गैरप्रकार होणार नाही। सर, शिक्षक लोकांचं बी सहकार्य आहे कॉफी मुक्त अभियानामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं चेकिंग करून विद्यार्थी अभ्यासाच्या माध्यमातून इंग्रजीचा पहिला विषय आहे आज परीक्षा देत आहे। सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि लोकफन आमचं जे न्यूज चॅनल आहे यांच्यामार्फत हार्दिक शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन, बेस्ट ऑफ लक।